सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जत येथे मनसेचे भीक मागो आंदोलन, खड्डेमय रस्त्यांवर संताप, वाहन चालकांकडून भीक मागून शासनाचे लक्ष वेधले। कर्जत तालुक्यातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था, खड्डेमय रस्त्यामुळे होणारे अपघात आणि नागरिकांचा वाढता त्रास या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कर्जत शहरात अनोखे भीक मागो आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नेरळ येथून मोर्चाला सुरुवात केली। शहरभर फिरून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांकडून बस, चारचाकी व दुचाकी रिक्षा वाहन चालकांकडून प्रतिकात्मक भीक मागून पैसे घेतले। हे पैसे रस्ते दुरुस्तीसाठी द्या असा संदेश जनतेतून प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात आला। मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्रभाई पाटील म्हणाले, तालुक्यातील गाववाड्यांचे, आदिवासी भागांचे, शहरातील तसेच 4 पट्ट्यांचे सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत। अनेक अपघात झाले तरी प्रशासन फक्त निधी नाही असे सांगत जबाबदारी झटकते, पण गुपचूप ठेके काढून खड्डे भरले जातात। हा जनतेच्या पैशांचा उघड गैरवापर आहे। आज आम्ही प्रतिकात्मक आंदोलन केले आहे, पण जर शासनाने दखल घेतली नाही तर पुढील काळात मनसेचे आंदोलन भव्य, आक्रमक आणि दाहक असेल। ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना थेट जनतेसमोर उभे करावे लागेल। नेरळ महिला शहराध्यक्षा तेजश्री भोईर म्हणाल्या, रस्त्यांच्या बिकट परिस्थितीमुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते नोकरीसाठी जाणाऱ्या महिलांपर्यंत सर्वांनाच प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। प्रशासनाला याची अजिबात जाणीव नाही। आज आम्ही प्रतिकात्मक आंदोलन केले आहे, पण पुढे हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर उतरतील आणि मोठे आंदोलन होईल। प्रमुख उपस्थिती या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा सचिव अक्षय महाले, तालुकाध्यक्ष यशवंत भवारे, तालुका सचिव प्रदीप पाटील, उप तालुकाध्यक्ष स्वप्नील शेळके, प्रवीण राणे, नारायण भोईर, भूषण राणे, सागर भोईर, तालुका प्रसिद्धी प्रमुख अवधूत अत्रे, कर्जत शहराध्यक्ष राजेश साळुंके, नेरळ शहराध्यक्ष सुभाष नाईक, नेरळ महिला शहराध्यक्षा तेजश्री भोई यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। मनसेच्या भीक मागो आंदोलनामुळे प्रशासनाला आता जनतेच्या भावना लक्षात घेऊन तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा दबाव निर्माण झाला आहे। तर गेल्या अनेक दिवसांपासून गणपती उत्सव आपला यायच्या अगोदरपासून महाराष्ट्र मनसे सेना सतत या प्रश्नाकडे आम्ही लक्ष देऊन याच्यावरती वेळोवेळी प्रशासनाला आम्ही कळवत होतो की रस्त्यांची अवस्था तालुक्यातील गाववाड्या असतील, आदिवासी वाड्या असतील, प्रमुख शहराचे रस्ते असतील, नेरळ कळमचा रस्ता असेल, कशाळी साईडचा रस्ता असेल किंवा तालुक्यातले 4 पट्ट्यापासून तर अन्य रस्ते असतील, त्यांची अतिशय भीषण अवस्था झालेली आहे। अनेक अपघात देखील झालेले आहेत। परंतु प्रशासनाला जेव्हा आमचे पदाधिकारी सांगायचे त्यावेळेस ते बोलायचे फंड नाही आहे, निधी नाही आहे। परंतु रात्रीतनं आपण पाहायचो की बातमी गुपचूप यायची की कोणीतरी खड्डे बुजवतोय। मग अधिकारी म्हणायचे आम्ही तात्पुरते बुजवलेले आहेत, परत तोच खड्डा बुजवायला परत 4 दिवसांनी दुसऱ्याकडनं बातमी यायची। तर असं किती दिवस एकीकडे म्हणायचं आमच्याकडे पैसे नाही आहेत, एकीकडे हे गुपचूप खड्डे भरायचं, कॉन्ट्रॅक्ट काढायचं। तर अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या पैशाचा ज्या ठेकेदाराने रस्ते बनवलेले आहेत तालुक्यातील ते ठेकेदार मात्र गायब आहेत। मग त्यांच्यामागे कोण पुढारी असो नसो आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे। जनतेच्या पैशातनं बनलेला रस्ता हा जनतेसाठी सुखकर असला पाहिजे, ही भूमिका महाराष्ट्र मनसे सेनेची आहे। त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचा जो दुर्लक्ष झालेलं आहे या तालुक्यामधील रस्त्यांवर त्यांना जाग आणण्याकरता आम्ही भीक मागो आंदोलन आज महाराष्ट्र मनसे सेनेच्या वतीने केलेलं आहे। आमचे तालुकाध्यक्ष यशवंत भवारे जे असतील, सर्व सहकारी असतील, यांच्या माध्यमातून या आंदोलनाची आम्ही पुढे रूपरेषा केलेली आहे। आजचं आंदोलन हे प्रतिकात्मक असून जर आज जे अधिकारी आले आहेत त्यांनी सांगितलं की पाऊस थांबला की तात्काळ आम्ही पूर्ण तालुक्यातील रस्त्यांची अवस्था जी आहे ती सुधारू, आम्ही थोडा वाट पाहू। पण याच्यानंतर आम्ही काही दिवसापूर्वी म्हटलेलं होतं की ज्या ठेकेदारांनी आणि जो अधिकारी ज्या रस्त्याला कारणीभूत आहे बनवायला त्याला त्या खड्ड्यामध्ये उभं करण्याचं काम जर आमचं आजच्या आंदोलनाचं फलित निघालं नाही तर भविष्यात आमचं आंदोलन अतिशय दाहक असेल, भव्य असेल, आक्रमक असेल। आज आम्ही प्रतिकात्मक भीक मागो आंदोलन केलेलं आहे, जनतेमध्ये जनजागृती केलेली आहे आणि प्रशासनाला लक्ष वेधलेलं आहे। या आंदोलनाची जर त्यांनी दाद घेतली नाही किंवा त्यांनी जर रिझल्ट दिला नाही तर महाराष्ट्र मनसे सेना याच्या पुढे भविष्यात जे आंदोलन करेल ते अतिशय भयंकर असेल आणि त्याचे पडसाद पूर्ण सरकार असेल किंवा प्रशासनावरती उमटतील। ही आदरणीय राजसाहेब ठाकरेंची महाराष्ट्र मनसे सेना आहे। आम्ही कुठच्याही खोटे आश्वासन देण्याची हिंमत आम्हाला आजपर्यंत कुठच्या अधिकारी असतील किंवा सरकार असेल ही करू शकत नाही। आणि जर केलीच तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भविष्यात आम्ही काय करणार आहोत। त्यामुळे आम्हाला जे आश्वासन मिळतं आत्तापर्यंत या तालुक्यातला इतिहास आहे की महाराष्ट्र मनसे सेनेने जी आंदोलनं केलेली आहेत त्याचा रिझल्ट हा जनतेला दिसलेला आहे आणि त्याची
काय बोलतो आपण एक्झिक्युशन हे तात्काळ प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे. ही ताकद महाराष्ट्र सेनेची आहे आणि ती कायम राहील. त्या कुठचाही अधिकारी किंवा सरकारमधला कोणी शहाणा हा महाराष्ट्र सेनेला खोटं आश्वासन देऊ शकत नाही. जे आहे ते महाराष्ट्र सेना आपल्या पद्धतीने आणि आपल्या स्टाईलनेच जनतेच्या हिताकरता रिझल्ट करून घेईल. तर मी तेजश्री भोईर, नेरळ महिला शहर अध्यक्ष. आज आंदोलनाचं कारण असं की आता जी रस्त्याची परिस्थिती पाहताय तुम्ही, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते जॉबला जाणाऱ्या महिलांपर्यंत जो त्रास सहन करावा लागतो, ह्या प्रशासनाला याची जाणीव नाही आहे. त्याच्यासाठी हे आंदोलन आम्ही करतोय. पण आता हे आंदोलन हे सम्यपणे आम्ही घेतोय. पण याच्यापुढे जे आंदोलन होईल ते आम्ही रस्त्यावर उतरून सर्व हजारो महिलांचं करणार आहोत. नेरळ साई मंदिर चौक आहे, जो पाडा फाटक ते कळंब रस्त्याची दुर्दैवी अवस्था तुम्ही पाहताय. त्याच्यानंतर जे आपले कर्जत शहरामध्ये त्याची सांगता केली आहे आम्ही. त्याच्यापुढे जी भीक मागो आंदोलनाची जी अमाऊंट होती ती अमाऊंट आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ऑनलाईन पेमेंट सोबत जमा केलेली आहे. अहो ऐका, फ्लॅट्सवर जबरदस्त सेल, अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेटमध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी. गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता. नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड. अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी. मातोश्री नगर, नेरळ ईस्ट स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण. रेडी टू मूव्ह फ्लॅट्स 1 BHK आणि 1 BHK विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये. डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठीच. आजच बुक करा, कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही. संपर्क करा 9819393394 9320093394 वर. आजकाल सगळेच धावपळीत असतात. घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो. एक जेवण, गप्पा नाही, हसू नाही, आठवणीही कुठे बनतात अशा घाईत. पण आता हे सगळं बदलणार आहे, कारण आपल्या कर्जतमध्ये आलाय एक खास ठिकाण. नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल. इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी, म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग बेत. स्वतंत्र दालने, स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक. वाढदिवस असो, लग्न समारंभ, छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद, इथे प्रत्येक क्षण खास असतो. नमस्ते कर्जत, कुटुंब एकत्र आणणारी जागा. हे फक्त हॉटेल नाहीये, ही आहे आठवणी बनवण्याची जागा, जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून. ठिकाण भिसेगाव, कर्जत, खोपोली रोड, कर्जत. नमस्ते कर्जत, जेवण फक्त पोटासाठी नाही, मनासाठी सुद्धा. खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत, जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव. आत्ताच संपर्क करा 9850924135 व 7387412244 तसेच 7798383635. तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.